मोठे श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार, मी रुपेश धुमाळ आणि तुमचं परत एकदा स्वागत आहे रिअल टॉक विथ आर डीमध्ये. आणि आज आपल्यासोबत आहेत मोठे आई. अर्थात हा पॉडकास्ट परत करण्यामागचं कारण असं आहे की खूप साऱ्या लोकांचे फोन आले, खूप साऱ्या लोकांनी रिक्वेस्ट केली की आमचे प्रश्न आहेत, तर आमच्या प्रश्नांवर एकदा मोठ्यांशी बोला. तर त्याचसाठी आपण परत एकदा मोठ्यांशी बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत पुढची माहिती. तर मोठे आई, तुम्ही पण बघितलं आणि मी पण, म्हणजे खूप सारे फोन आले, खूप लोक भेटायचं बोलत आहेत. नेमकं कशासाठी, त्यामागचं कारण काय? सर्वांना एकदा परत श्री स्वामी समर्थ. आणि पूजा संजय जाधव मी, आणि तुमचे सगळ्यांची लाडकी मोठी आई. आणि तुम्ही लोक पण मला हे नाव दिल्याबद्दल धन्यवाद आहे. श्री स्वामी समर्थ. मोठा आई, मागचा जो आपला पॉडकास्ट बघितला त्यानंतर खूप लोक असे मोटिवेट झाले, म्हणजे त्यांना एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटली त्या सगळ्यांना, आणि बऱ्याचशा लोकांनी 100 माळा जप करायला सुरुवात केली. व्हेरी गुड. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्याचं फळ सुद्धा त्यांना भेटायला चालू झालं. छान. पण असे बरेचसे प्रॉब्लेम होते, म्हणजे मला खूप सारे फोन येत होते. तर एक प्रॉब्लेम होता त्यामध्ये, की असा भरपूर लोकांचा होता की मुलांबद्दल, मुलं रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाहीत, परत आईवडिलांकडे बघत नाहीत, म्हणजे बोलत नाहीत, लग्न झालं तेव्हापासून नीट वागणं नाही, किंवा सोडून देतात, वेगळं राहतात. तर पालकांचा भरपूर असे प्रश्न आहेत की त्यावर काय करायला पाहिजे. हे तर आपलं पहिली गोष्ट तर आपलं भाग्य. आज अशी कोणची एक कलियुगमध्ये की मुलं सगळं आईवडिलांना बघतात, की सगळ्यांना रिस्पॉन्सिबिलिटी देतात, असं काय नाही ना. की शेवटी आईवडिलांची कर्तव्य आहे मुलांना मोठं करणं. मुलांना वाटते की आईवडील काय मेहरबानी करत नाही आहे, तर किती काय काबड कष्ट करून का असू दे, आईवडील मेहनत करतात की हेच इच्छा असते की मुलांना चांगलं एक मार्गदर्शन भेटू दे. आणि आपल्याकडे खाणं पिणं नसलं तरी पण हे विचार करते ती आई, मला भांडी का घासू दे, ती हे विचार करते माझा मुलगा इंग्लिश मिडियममध्ये जायला पाहिजे, हे एक अपेक्षा असतं. की ती आई हे नाही विचार करते की मी भांडी घासते, माझ्या मुलगाला इंग्लिश मिडियमला शिकून कशी काय होईल. ती आईचे विचार हे असतं की माझा मुलगा मोठा झाल्यानंतर तो चांगल्या पोस्टमध्ये कुठंतरी काम करेल, आणि मी आज भांडी घासते तर उद्या मी बसून खाईल, हे अपेक्षा. मग तिथं पण एक स्वार्थच असते. बरोबर. ते आईची पण एक स्वार्थ कुठं थांबला नाही, स्वार्थ सगळ्यांमध्ये आहे. तर आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की ती अपेक्षाच नाही ठेवायचं ना. खरं कर्म करा, जेवढी समजून सांगायची सांगा. तर ह्याचा अर्थ हे नाही की मी समजून सांगितली, माझं ते ऐकलं नाही तर मी पूर्ण हारून बसले. बरोबर. आपल्याला स्वतःला सोडायचं नाही. एक क्रिकेटची एक 11 खिलाडी असतात, ते ग्राउंडमध्ये उतरतात, सगळ्यांनी खेळायलाच लागते है ना. कोणी बॅटमॅन करता, कोणी कॅम्पर असतं, कोणी काय काय, त्यांचं काम त्याला करायलाच लागते, तेव्हा त्याचं पूर्ण खेळ पूर्ण होते ना. बरोबर. तर आपल्याला असं वाटते की जन्म दिले, मोठं केले, चांगलं शिक्षण टाकलं, म्हणजे मी त्याच्यावर अधिकार देतो. हे ॲक्च्युली आईवडिलांची डोक्यात असतंच. बरोबर. आणि हे असं नाही, आपण हे विचार, तो पण एक खेळ खेळायला आलेला असतो आपल्या मैदानमध्ये. समजा नाही पटलं त्याचं आणि माझं, तर मी आउट हो, साईडला बसू, तो खेळू दे ना. बरोबर. त्याचा खेळ तो आला तर रनमध्ये त्याला खेळू दे. तो खेळल्याशिवाय त्याला कळणार कसं. तर आपण काय करतात, अरे तू चालू नको, अरे तू पळू नको, अरे तू करू नको, म्हणजे त्याचं डोकं ना चालायलाच देत नाही मुलांची आत्ता. बरोबर. हे कलियुगमध्ये त्याच्याने काय झाले, मुलांचे आणि आईवडिलांचे मॅच होतच नाही. हे अशी नाही, तुला नाही, मला पण किती लोक फोन करून विचारतात की हे पॉडकास्ट झाल्यानंतर की माझा मुलगा ऐकतच नाही,
आता काय करायचं मोठी आई, माझं आम्हाला सोडून गेले, लग्न झालं की सून आली की माझं प्रॉब्लेम सुरू झालं. हे मेंटली त्यांचं आपलंच मेंटॅलिटी थोडं खराब झालेलं असते. ॲक्च्युली लग्न झालं, आता मला असं कळतं की लग्न झाल्यानंतर ते पोरगं माझं नाही आहे, माझं असं मत आहे. लग्न होत असते ना तोपर्यंत तो माझं, मी काही अधिकारांनी त्याला समजू शकते, बोलू शकते, त्याच्यामध्ये कोणी नसतात. पूर्ण निर्णय आईची असते. बरोबर. आणि त्याच्यानंतर लग्न केले तर आईचे अधिकार समाप्त होते तिकडे. तर ती कुठंतरी समजायला पाहिजे की मी आता मागे हटो. त्याला त्याचं जीवन, त्याच्या बायको, त्याला त्याचं डोकं, दोघांची त्याचा विचार चालू दे. हां, चुकत असलं कुठं तर आपलं काम आहे काय, समजून सांगणं. ते सोडून तू अशीच चालायला पाहिजे, तुझं हेच करायला पाहिजे, तू मला असे माझंच ऐकायला पाहिजे, मामालाच बघायला पाहिजे, हे जो विचार करतात ना तिथं ते मुली पण ऐकून घेत नाही. आता ते जमाना गेला. पहिलेची जो जमाना होता, पदर घालून बसणं आणि सगळ्यांची आईवडिलांची मान ठेवणं, ते अपेक्षा आजची बघतात तर कलियुगमध्ये तशी सून भेटणं म्हणजे मुश्किल आहे. तसं मुलगा पण नाही आहे, तसं मुलगा पण नाही आहे आणि तसं मुलगी पण नाही आहे आणि तशी सून पण नाही आहे. तर हेच सगळ्यांची प्रश्नाचे उत्तर एकच आहे, जो होते त्याला बघा. बरोबर. तुम्हाला एवढीच त्रास होते बाबा माझ्या मुलगाबद्दल मला करायलाच पाहिजे, तर करा 100 माळा, आहे ना चावी. बरोबर. करा तुम्ही तुमच्या मुलगाचे संकल्प करा आणि बसा त्याच्या नावाने जप करत, आणि जो काही जप करणार ना तर त्यालाच जाणार. हो. तुम्हाला काय, तुझ्या जीवनामध्ये काय नाही. लहानपासून मोठं होतपर्यंत पण केली त्याचा पूर्ण, आणि तो मरतपर्यंत पण 100 माळा करत बसा आपण त्याच्यासाठीच. आपण गेल्यानंतर काय भेटणार? मुलगा येणार माझ्यासाठी? नाही येणार. वरती तर मलाच हिसाब किताब करायला लागते हे गोष्टीची. हे समजत नाही. बरोबर. त्यांना वाटतं की स्वामी म्हणजे फक्त आमचं परपंचमधलंच असायला पाहिजे, असं एक मेंटॅलिटी झालेली आहे. आणि हे अशी नाही, आज त्यांना नाही, जीवनामध्ये आम्हाला पण आलेलं आहेत अशी गोष्टी. माझ्या जीवनामध्ये पण अशी गोष्टी घडलेल्या आहे. मी त्याला समजून घेते की आता हे नाही आहे तर ते गोष्टीला आता रडून उपयोग आहे का? हां ठीक आहे, रडायचे जेवढं आहे रडणं. शेवटी त्याला उभं राहायला मला माझं ताकद तयार करणं गरजेचे आहे. बरोबर. म्हणून माझं असं मत आहे, जो आहे ना ते त्यांचं जिम्मेदारी आहे, त्यांना करू द्या. बाकी तुम्ही आई वडील म्हणून जो करायचे तेवढं तुमचं माझं फर्ज आहे, मला करायचे. बरोबर. बाकी त्याचं नशीब आहे, त्याला खेळू दे. बरोबर. हे त्यांच्यामध्ये असणं अतिशय गरज आहे. म्हणजे महाभारत बघत होतो त्यावेळी श्रीकृष्णांनी पण हेच सांगितलंय की आईवडिलांचं कर्तव्य आहे की मुलाला जन्म देणे, त्याला मोठे करणे, बस. तो मोठा झाल्यानंतर आपल्याला सांभाळेल ही अपेक्षा ठेवली म्हणजे तुम्ही व्यापार करतात. हेच होते. तो तुमचा सांभाळ करेल नाही करेल हे त्याचं कर्म आहे. त्यांनी तुमचा सांभाळ नाही केला तर त्याचे त्याला भोग आहेत. बाकी तुम्ही व्यापार म्हणून मुलाकडे बघू नका की ह्याला मी असं बनवतो जेणेकरून हा मला पुढे जाऊन सांभाळेल. हे चुकीचं आहे. मुलगाला पण समजायला पाहिजे हे गोष्टी. हे व्यापार असले तर दुसऱ्या कोणी लोक पण तुम्हाला का सांभाळत नाही? बरोबर. आई वडीलच का सांभाळतात? का जन्माला घातले म्हणून? नाही ना. त्यांच्यामध्ये निस्वार्थ प्रेम पण असते. जेवढी तुम्हाला त्रास होते ना त्याच्यापेक्षा डबल आई वडिलांना त्रास होते की मुलगा चांगला व्यवस्थित व्हायला पाहिजे. तर त्याचं काळजी मुलगांमध्ये पण असणं गरजेचे आहे की नाही, माझ्यासाठी माझ्या आई वडिलांना त्रास होत असलं तर मला ते थोडं त्यांच्या मनासारखं समजून घेणं. बरोबर. तर नाही समजून घेतो तो त्याच्या हिसाबानेच राहायला लागतं. त्याला स्वतःचे खेळ खेळायचे असेल तर त्यावेळी तुम्ही मागे खसका, त्याच्या मागे पडू नका की जन्म दिली म्हणजे तू माझाच अधिकार आहे, तिथं स्टॉप करा. आणि तिथं ज्यावेळी तुम्ही ॲक्सेप्टिंग भावना आलं ना की हे नाही माझं नाही आहे, हे त्याची आहे,
आणि तो समजून घेतलं की हे नाही, माझा फर्ज आहे माझं आईवडिलांना बघणं. आज आईवडील नसलं तर मी हे पोझिशनमध्ये मी पोचलंच नसलं होतं. हो, बरोबर. हे पण त्यांचं आहे ना. आणि पुण्य तर कर्म असू दे पाप असू दे, हे मागच्या जन्माचेच घेऊन आलेलं असतं आम्ही मागे. बरोबर. हे जन्मामध्ये आपण जमा करते, मी कुणाची तर पुण्य केली आणि माझा मुलगा हिरो निघणार असं नाही आहे. ते काही ना काही मागचं असतं. तर ह्याच्यावरती मी एक छोटंशी सांगते माझी अनुभव. सांगा ना. खूप सुंदर माझ्या 2 पोरं होता. खूप सुंदर त्यांनी परवरिश केली, लग्न केली. मुलगी डॉक्टर आहे, गायनिक आहे. मुलगा बिझनेसमध्ये आहे, MBA केलं, चांगलं कंपनीत कामाला आहे. चांगले सुंदर बायको भेटली. जो आईवडील अपेक्षा करतात ना तेच अपेक्षा मी केली होती. आधी मी काय होती, निस्वार्थ झाली होती. महाराजांची शरणी लागलेले होते. तर महाराजांनी मला उठवत होते त्यावेळी मी काय म्हणली की माझं 2 पोरांची लग्न होऊ दे, नंतर मी तुम्ही कशासाठी मेलं तरी मी ॲक्सेप्ट करायला तयार आहे. बरोबर. तर मी ते गोष्टी महाराजांना टाकली होती. महाराजांनी लग्न सुंदर केलं, मनासारखं व्यवस्थित सरी जो काय करे सगळं केले. नंतर मी जास्त गुंतली त्याच्यात संसारात की माझी सून, माझी मुलगा, माझी घर, माझी नातू, महाराजांकडे आपलं दुर्लक्ष व्हायला लागलं. तर महाराजने अशी चावी फिरवले मला परत मला जागृत करून दिले. तर त्यावेळी मी परत आई झाली होती. ज्यावेळी माझ्यावर असे प्रसंग पडलं, मुलं बाहेर निघून गेले, नाही जमलं ठीक आहे म्हणले जावा बाहेर, तर मी लिटरली आई झाली होती. तर मी तिथून बाहेर निघायला माझ्याशी एकदम हेडेक झालं. 6 महिना मी वेडच समजा तशी झाली होती. नुसतं रड. मी हे नाही विचार केली की माझं मागे स्वामी आहे तर मी का बरं रडत बसू. तिथं मी हरली होती एक आईची मायाने. नंतर मला महाराजांनी मला असे एक छडी दिले. तर ज्यावेळ मी महाराजांकडे जायचे, मी म्हणायची ना असं का घडलं माझ्याशी, तर महाराजांची उत्तर यायचं तुझ्याकडे सांभाळायची कॅपॅसिटी आहे. अरे मी म्हणली माझ्याकडे सांभाळायची कॅपॅसिटी आहे तरी मी एक आई आहे ना. मी तर अशी काही गोष्ट केली नाही ते की एवढी मोठं घडायला पाहिजे होतं माझ्या जीवनामध्ये. बरोबर. तर अशी का घडलं, मला माझा प्रश्न पाहिजे. हे प्रश्नाची मागे मी मेडिटेशन शिरली. मेडिटेशन माझ्या जीवनामध्ये आलं. 6 महिना एवढी मेडिटेशन करायला लागले की विचारू नये. तर 6 तास बसायचे मी कंटिन्यू. एकच प्रश्न, मला माझ्या प्रश्नाचे उत्तर पाहिजे. बरोबर. का घडलं माझं. तर तुला खोटं वाटतं, मी तर ना आकाशिक रेकॉर्ड पाहिली ना पास्ट लाईफ पाहिली, मी काय माहितीच नाही मला हे काय होतात. शिकली मी सगळं, भरपूर रेमेडी शिकली मी. नंतर मला एक दिवस मी 3:30 वाजता मेडिटेशनला बसली. मला झोपच येत नव्हतं. माझं मिस्टर तर वैतागलेत लिटरली. ते म्हणलं आता तू रडून पागलच होऊन जाणार. आणि मी 4-5 महिना केंद्रात जाणं बंद केली. मला असं वाटायचं मी ज्यावेळी मला स्वतःला समजून घेऊ शकत नाही, मी स्वतःवरती माझा ताबा राहू शकत नाही, तर मी दुसऱ्यांना काय सांगू. बरोबर. दुसऱ्यांची पण दुःख हेच असते. हो. त्यांना मी कशी धीर देऊ. तर मला केंद्रात जायचंच नाही. तर मी गावी जाऊन बसायची, इकडे असायची. संडे असला म्हणजे एक संडे मी कधी सुट्टी करायची नाही केंद्रात. मी नेमकी संडेला गावी पळून जायची की मला नाही पुढे समोर नाही व्हायचे, मला सेवेकरांचे समोर. एवढी मी मेंटली डिस्टर्बमध्ये गेली. बरोबर. तर एक दिवस मेडिटेशन माझ्या जीवनामध्ये आलं. स्वामींचे सगळं हे खेळ चालू होतं. अक्कलकोटला वगैरे गेली मी म्हणली ना, तिथून माझं मेडिटेशन सुरू झालं. तर 6 तास मेडिटेशनला बसलेले होते. माझे डेलीचे 5 तास 7 तास 5 तास 7 असं व्हायचे डेली.
3 वाजता 2 वाजता बसली, जेव्हा जाग आला बसायची मी आणि 7-8 बसतच राहायचे, ध्यानमध्ये जायचे. तर एक दिवस ध्यानमध्ये गेली आणि बसताना पण रडायची की मला माझा प्रश्न पाहिजे, मला का बरं पोरं माझ्याशी अशी केले, मला प्रश्न पाहिजे. तर एक दिवस काय कधी कधी महाराज यायचे, कधी दत्त महाराज यायचे मला ध्यानमध्ये दृष्टांत व्हायचा. तर मी जसं जसं मला अनुभव यायचा ना, मी ह्यांना सकाळी उठलं बरोबर ह्यांना सांगत बसायची, ओ आज माझं ध्यानमध्ये अशी झालं, आज माझं ध्यानमध्ये अशी दर्शन झालं असं. ते म्हणायची बावळट झालेली. मग एवढं लक्ष नाही द्यायचे, त्यांना हे काय माहितीच नाही ना. बरोबर. तर एक दिवस ना 6 तास ध्यानमध्ये गेली. तर स्वामी आले. तर स्वामींना मी रडत रडत बसलेली होती की माझ्या प्रश्नाचे उत्तर, माझ्या जीवनात असे का घडलं, की मी अशी काय केली की मला मुलं घर सोडायची परिस्थिती झालं. ठीक आहे, घर सोडलं हरकत नाही, परत एक आई म्हणून परत रिटर्न नाही आले ते लोक माझ्याकडे. आणि माझ्याकडे यायचे नाही अशी मी काय गुन्हा केलीच नव्हती, मी त्यांच्यासाठीच चांगल्यासाठी मी केली. बरोबर. हे माझं माइंडमध्ये होतं. त्यावेळी महाराजांचे आलं. तर मी म्हणले मी जास्त तर हिंदीच बोलते महाराजांबरोबर. अच्छा. तर मी त्यांना म्हणली, महाराज क्यों मेरा जिंदगी में ऐसा आया, तो आप बताओ. तर ते म्हणले, 2 माणसांना त्यांच्याबरोबर होते, म्हणलं ठीक आहे इनका साथ जा ऊपर, असं ते मला म्हणले. तर मी त्यांच्याबरोबर ध्यानमध्ये मी गेल्यानंतर वरती आहे ना, एवढा आमचं बिल्डिंग आहे ना, एवढं मोठं पुस्तक होतं, बुक होतं, माझं जीवनाचे रेकॉर्ड भरलेलं होतं तिथं. तर मला ते लोक घेऊन गेल्यानंतर म्हणलं बैठो इधर. तर मी म्हणली क्या करने का इधर. तर बोला बैठो, फिर आपका जिंदगी में जो आया प्रॉब्लम उसको पलटी मारो, असं बोलले ते. तर मी म्हणलं ठीक आहे. मी बसली, पन्ना पलटी केली. जसं पन्ना पलटी केली, मी हे जन्म सोडून मागच्या जन्मात फास्ट लाईफमध्ये गेली. हे जन्म सोडून मागच्या जन्मात गेली. म्हणजे तिथून माझं कॉन्ट्रॅक्ट सुरू झालं. मी कॉन्ट्रॅक्ट करत होते तिथं की हे आज खरं मी पोस्टकार्डमध्ये सांगते, हे जन्म माझा आखरी जन्म आहे, माहिती का. तर मी तिथं म्हणते माझं हे लास्ट जन्म आहे. आणि मी पॉईंट ठेवते, अशी माणसांची जन्म पोटात मला जायला पाहिजे, गरीब परिस्थिती असायला पाहिजे, सगळे चान्स मला ॲक्सेप्ट करायचे. तर मुलांची सुख नको मला, सगळ्यांकडून मला मुक्ती मार्ग पाहिजे. मुक्ती मार्गासाठी मला हे सगळं त्याग करायला पाहिजे, मुलांना त्याग करायला पाहिजे, नवऱ्याला त्याग करायला पाहिजे, आईवडिलांना त्याग करायला पाहिजे. जीवन कुठून आले, इथून आले ना. जो मी जन्म घेतली 1 वर्षाची होती, माझी आई वारली, तिथून माझा जर्नी सुरू झाला. वडिलांनी जाऊन हॉस्टेलमध्ये टाकले, 5-5 मुलांना सांभाळू शकत नाही, तर गरीब लोकांचे हॉस्टेल असते ना, त्याच्यात माझं जीवन मोठं झालं. समज आला तर वडील मुंबईमध्ये होते, मुंबईला रिटर्न आले. तर हे जर्नी माझं सुरू झालं. तर तिथून मी नंतर बघत, मी म्हणते तिकडे मला हे सगळं ॲक्सेप्ट आहे, मला हे जीवन नको, लास्ट पाहिजे, असं मी त्यांना सांगते. ते लोक म्हणतात, दोन्ही उभे राहिले होते ना, कि ये बहुत हैवी होएगा, ज़िंदगी में बहुत होएगा, इतना तुम सहन नहीं कर पाएगा, तो तुमको इसमें का आधा करो, फिर नेक्स्ट एक पार्ट लेके तुम. मैं बोली नहीं, ये मेरा लास्ट जन्म, मेरे को ये पूरा करने का ही है, और मैं अब भी गई और अब भी आई, मी अशी म्हणते. आणि मी तिकडे कॉन्ट्रॅक्ट साईन करते माझं हे. आणि मी खाली आली, स्वामी म्हणले मिला प्रश्न का उत्तर. मी म्हणली हां. आणि ज्यावेळी मी ध्यानमधून बाहेर आली,
त्याच्यानंतर ना मी एक दिवस रडली नाही. अच्छा. का? मला माझ्या जीवनाची पूर्ण हिस्ट्री कळालं मला तिकडे. तर आज आपण म्हणते ना, माझा मुलगा मला बघितलं नाही, माझा मुलगा मला पैसे पाणी देत नाही आणि कुणाकडून मला प्रेम भेटत नाही, हे पॉईंट आहे ना, मला तिथं क्लिअर झालं. तर हे कोणी माझ्या जीवनात असू दे, कुणाची पण जीवनामध्ये प्रॉब्लेम होत असेल मुलांची बद्दल, हे आपलं कॉन्ट्रॅक्ट असतो. मला नवऱ्याची बद्दल असू दे, नवरा नाही बघत, ते पण कॉन्ट्रॅक्ट असतं. जो आमच्या जीवनमध्ये घडते त्याचं पूर्ण लिखित आहे, सगळं लिखित आहे, स्वतः चॉईस केलेली असते. बरोबर. दुसरं कोणी नाही. आणि इथं म्हणतात ना, देव सजा देतो, देव नाही. तिथं गेल्यानंतर आपण आपलं विचार पुढे आणायचं, आपलं चुकी. आणि तिथं दोनच शब्द चालू आहे युनिव्हर्सल, म्हणजे ब्रह्मांडमध्ये, खरं खोटं. खोटं तर चालतच नाही, खरंची पोस्टर. आणि खरंची पोस्टर तुमच्या समोर येतो आणि तुम्ही स्वतः निर्णय घेतात. तिथं कोणी नाही. यमदूत येतो, हे येतो, ते येतो, पाणीमध्ये टाकतो, तेलात टाकतो, असं काही नाही आहे. तुमचे जीवन तुम्हाला, आणि तुम्ही इमानदारीने तुम्ही चॉईस करणार. तिकडे जो चॉईस करणार त्याच्या अनुसारच तुम्हाला तिकडे निवडायला लागते. आणि त्यावेळी तुमच्या बुद्धी तसंच चालत असते. तिथं बनावट बुद्धी चालत नाही. बरोबर. त्याच्यानंतर ज्यावेळी मला कळालं की हे सगळ्याची कॅप्टन मीच आहे, तर मला ह्यांचा मागे जबरदस्ती करून त्याचा फायदा नाही. तर आता मला उठायला पाहिजे. बरोबर. तिथून माझा जो रडणं स्टॉप झाला. तुम्ही एक्सेप्ट केली की जो काय माझ्या जीवनामध्ये घडलेले त्याला मीच जबाबदार आहे. तर ह्याला मला दुसऱ्यांना, ना मुलगाला, ना मुलगीला, ना सुनीला, ना कुणाला. हाय चांगलं है, धन्यवाद. जो नाही है ते काही ना काही मला शिकवले आणि गेले, त्याच्यासाठी पण ते धन्यवाद. माणूस एकमेकांना भेटते ना, एकमेकांना काही ना काही शिकवायलासाठी हे धरतीमध्ये उतरलेलं असतो. आज तू मला भेटलं, हे आत्ताची काही नाही, हे पहिलेची काहीतरी आमचा कॉन्टॅक्ट असतो की मी तुमच्याशी हे सगळं सवाल जवाब करायला मी तुम्हाला कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे. अच्छा. तर हे कुठून ना कुठं तरी कॉन्टॅक्ट झालं तरच तू माझ्याकडे येऊ शकतो, नाहीतर नाही येऊ शकते. बरोबर. तर ह्याच्यावरून जीवन कळतं. तर मी लढली त्याच्यासाठी. तसंच ज्यांच्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम येते ना, त्याला ॲक्सेप्ट करा आणि कुणावर थोपू नका की तुम्हीच केले त्याच्यामुळे माझं जीवन बर्बाद झालं. तसं नाही. जेवढे आपण म्हणतात ना, तुझ्यामुळे माझं जीवन बर्बाद झालं ना, बायको म्हणते तुझ्यामुळे माझं जीवन बर्बाद, नवरा म्हणतो तुझ्यामुळे माझं जीवन बर्बाद. ॲक्च्युली ते दोघी एकमेकांना धरून आलेले असतात. आणि इथं आल्यानंतर काय ते समजून घेत नाही. त्याच्यामुळे काय होते, आणि ज्यावेळी ते वडाची फेरी मारताना तो बेवडा पण असलं तरी हरकत नाही, मला 7 जन्म नवरा भेटू दे म्हणून तेच वड्याची पूजा करतात आणि तेच नवऱ्याला मागत असतात. म्हणजे तुम्ही मागतात जो तेच भेटणार. बरोबर. मी आता ठाम पण बोलते की आता मी महाराजांना म्हणते ना, तुम्ही मला एवढी फ्री केले ना, मी म्हणते माझ्याकडे आहे का तुम्हाला द्यायलासाठी. खाली झाली मी. आणि मला टेन्शन पण नाही की आता माझं काहीतरी घेईल ते. म्हणजे महाराजांची छडी अशी फिरवला, तू मोह मायामध्ये परत मी अडली होती तिथं. पोरांचे, नातवंडांचे, सुनीची. तर लग्न झाल्यानंतर मी 2 वर्ष दुर्लक्ष झाली तिकडे. मला असं वाटायचं माझ्यासारखं कोणी नाही. तर जो मी मध्ये आली, परत मी मध्ये आली. तेव्हा महाराजांनी म्हणलं, इथपर्यंत यायला तुझं सीडी काय होतं, माझं कॉन्ट्रॅक्ट काय होतं, आणि परत तू ह्याच्यातच शिरली, तर ह्यालाच मी काढून टाकतो. तर माझं एवढं प्रेमाचे, माझं एवढी जवळचे सगळ्यांना ते लांब केले. तर आता त्यांना माहिती आहे हिच्याकडे काहीच नाही, मी आणि ही आता पक्के अशी होते. म्हणून ना, सेवा करताना मी मागच्या वेळ म्हणलेलं होती ना, महाराज देतात थोडं थोडं थोडं. तुमचं पहिलं नवीन सेवा करताना थोडं थोडं देतात, नंतर तो तुम्हाला उशीर करतात. ह्याचा अर्थ असा नाही की तुमच्याशी नाराज असतात तुमच्याकडून. तुम्हाला
उशीर केल्याने तुम्ही त्यांच्याकडे जास्त जात असतात. तर हे त्यावेळी माणूस काय करते, अरे यार माझं कामच नाही होते म्हणजे महाराज आहेच नाही, सोडा. तिकडे काय होते, सेल्फिस्टपणा येतो, एक स्वार्थीपणा. बरोबर. तर स्वार्थ कुठं आहे, तिकडे महाराज नाही आहे, तिथून संपलेलं जाते. आणि अजून पण आहे अशा गोष्टी आहेत, म्हणजे लोक आहेत ना एक आशा लावून बसलेत, म्हणजे जसं की ज्यांना जन्मताच अपंगत्व येतं, जन्मताच अजून काही प्रॉब्लेम असतात, मग ते लोक आहेत ना आशा लावून बसतात की जे प्रॉब्लेम ते कधीच सॉल्व्ह होणार नाहीत, पण त्यांना एक आशा आहे की स्वामी काहीतरी करतील आपल्यासाठी. तर त्यांनी सेवा करून, माळा जप करून काही होऊ शकतं का त्यांच्यासाठी? हे सगळं भूतकाळातलं कर्म असतात आपलं. आज समजा मी आज तुला लुटून गेली, तुझं सगळं मालमत्ता सगळं तुला प्रेमाने गोडाने बोलून तुझं सगळं मी लुटून गेली, तर तू मला तो आपण असू दे नसू दे तरी पण ते वैरी भावना तुझ्यामध्ये राहणारच ना. तर तू पुढच्या जन्मी माझ्या मागे येणारच ते वसुली करायलासाठी. अच्छा. तेवढीसाठी तरी येणार तो. मला तू वर्ष 10 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष माझं कॅपॅसिटी नसेल त्या जन्मामध्ये तुला द्यायला, आणि तुझ्याकडून एवढं इस्टेट मी घेऊन 10 लाख रुपये घेऊन गेली, तर तू 10 लाख होतपर्यंत तू माझ्या जन्मामध्ये येणार आणि लंगडा लुंगडा हे ते होऊन माझ्या जन्मामध्ये येणार. आणि जेवढी 10 लाख रुपये तुला मी खर्च करणार, तू बसून खाणार, तो बेमार झालं तर तू काय काम करू शकत नाही. तर माणूस काय करणार, जन्म दिला ना बाबा माझा मुलगाला, तर चालू शकत नाही तो, तर त्याच्यासाठी मला पैसे द्यायलाच लागणार. बरोबर त्याचा रिकाम पैसा संपला, तो म्हणतो बाय चला. तेवढं 10 वर्षामध्ये माणसं निघून जातं. कोणी जन्माला आलं एवढं खर्च करतात आणि माणूस पोरगं हातातून खर्च झाल्यानंतर जातो, म्हणजे तो वसुली करायला येतो. हेच आपलं जीवनामध्ये जो कोणी आलं ते आपलं मागच्या जन्मातलं वसुली करायला. आता राग असतं, समजा एकाने खून केलेलं, तर ते खुनाची बदला म्हणतात ना, खून का बदला खून. तो येतो दुसऱ्या जन्मी आणि तो खूनच करून जातो. किती लोकांची अशी आहे की पार आई मुलगाला मारते, मुलगा आई वडिलांना मारून टाकतो. किती अशी तुम्ही टी व्हीमध्ये बघा, पेपरमध्ये बघा, इथपर्यंत न्यूज येते. सख्खा भाऊ भाऊला मारून टाकतो, मित्र मित्राला मारून टाकतो. कोणची तरी अशी जवळ व्यक्ती होऊन ते खुनाची बदला खून घेऊनच जाणार तो. हे आपलं कर्माचे बंधन आहे. म्हणून बायको बेकार आहे, मुलगा हे, त्याच्यासाठी आपण सोडायचं नाही. जो आलं मला पाय नाही आहे, डोळा नाही आहे, माझ्या जन्माला आलेला आहे, मी त्याला 100% ॲक्सेप्ट करते. मी ह्याचा जिम्मेदार आहे. मागचा जन्म मी ह्याच्या बरोबर काहीतरी केली असेल, म्हणून हे जन्म मला तो सबक शिकवायला आलेले. मी त्याला ॲक्सेप्ट करते आणि माझं जेवढं होऊ शकते मी तेवढं त्याला बघणार. हे ज्यावेळी ती आईमध्ये भावना येणार ना, ज्यांचे पॅरालिक्स झालं असेल, हे झालं असेल, ते आलेलं असतं, तर त्याचं तिची मध्ये काय असतं, फक्त मला बघायचे, ह्याचं सेवाच करायची. आणि आपण नामस्मरण करा, वडा 100 का 200 माळ वडत राहा, लास्ट उपयोगी तेच आहे. तर महाराज त्यावेळी काय करणार, तुम्हाला एवढं मोठं बोज ठेवायचे पेक्षा थोडं बघ, ते भोगायला लागणार ते भोगणार, भोग हे भोगणार. असं नाही तुम्ही लंगडा आहे तर उड्या मारून चालणार, तो नाही. एवढंच की त्याला आराम, तिला आराम पडणार, बरोबर, मिळणार एवढा त्रास होणार नाही की नामस्मरण असलं तर. नामस्मरण अशी आहे, आज मला खूप आनंद वाटते की पॉडकास्ट मिळून लोक 100 माळा करायला लागले. मला इतके आणि फोन करून मला सांगतात, मोठे माझं 100 माळांची एवढं दिवसाची झालं आणि माझं काम झालं, माझं हे झालं, म्हणजे मी चालू केली. आणि म्हणजे मला खूप आनंद होते त्या गोष्टीला. पुराण पोथी वाचते ना, ते वर्तमानमध्ये आपलं काम होते. पुस्तक असू दे, ग्रंथ असू दे, जो काय वाचते ना, वर्तमानाचे आपलं प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. बरोबर. आणि हे नामस्मरण आहे ना, भूत भविष्य वर्तमान तिन्ही जन्मातलं आपलं कटिंग होतं. बरोबर. नामस्मरणाने
तर हे पुस्तक वाचून पोथी पुराण वाचून एकच जन्माची वर्तमानमध्येच राहायचे का आपण माळा करून 3 जन्मातले आपल्याला हे करायला पाहिजे. नामस्मरणला एवढी महत्त्व आहे. बरोबर. माहिती आहे का? तुम्ही जसं बोलला आता की म्हणजे ह्या जन्मी आपण एखाद्याशी कसं वागतोय ते पुढच्या जन्मी. मग तेच मला हे सांगायचं सर्वांना की जर सुनेला सासू त्रास देत असेल तर मागच्या जन्मी तुमचं उलट असेल, काय तरी केलं असेल, मुलगी असेल, काही ना काही केलं असेल. तुला खोटं वाटते? आज माझं सून आहे ना, तिची लाईफ पाहिली मी. ती माझं मागच्या जन्मी ती माझी नणद होती. अच्छा. का माझं सून आहे ना, माझ्याशी लय अटॅचमेंट होती. आणि मुलगा गेला, मुलगी पण मुलगाला काढली म्हणून तिला राग आला की भावाला काढलं मम्मीने म्हणून. ती पण थोडं लांब राहिली. सून मला सोडून नाही गेली. आणि इथं पण होती ना, तिला मी किती पण बडबड करायची आणि कधी कधी मी रागवायचे, कधी कधी मारायला पण फटका द्यायला पण जायची मी तिला. तरी तिला किती पण असू दे तरी मी 5 मिनिटात परत येऊन म्हणायची मम्मी सॉरी ना प्लीज ना. म्हणजे परत हक करणार मला हसवणारच. मी म्हणणार ना मी नाही बोलणार जा, तर ती येऊन मला मिठी मारणार, हसवणार, मला ते राग काढूनच टाकणार. तर हे तिची मध्ये होतं. तर मला असं म्हणजे मुलगा गेला झाल्यानंतर पण 1 महिना ती माझ्याजवळच राहिली, मी नाही जाणार. तर मी म्हणली बाबा मुलगाची थोडं कशी उद्या सोडायची गिडायची ह्याच्यापेक्षा नवरा बायको तुम्ही दोघी चांगलं राहिलं तर बस झालं. म्हणली तू जा त्याच्याबरोबर, आम्ही राहते कसे तरी असं म्हणून मी त्याला जबरदस्त. आणि तिची जो प्रेम होतं ना, तर मला कुठंतरी मी कमजोर व्हायला लागले ते जागामध्ये. मला ती गेली, मी तिच्यासाठी थोडं कमजोर पडली. तेव्हा माझ्या प्रश्नामध्ये असायचे की ही कोण आहे, ही का बरं मला एवढी आठवण येते. ते माझं ह्याच्यात गेली तेव्हा माहिती पडलं ती माझी नणद होती. बरोबर. सांग, तर नणद होती. असं भावजाई, आज भावजाईचे आणि नणदचे प्रेम एक बहिणीसारखंच असतं. तर ज्यावेळी ती थोडं चुकी केली होती मागच्या जन्मी, तर तिला माझं मिस्टर आहे ना, तिचे वडील होतं त्या जन्मामध्ये. अच्छा. आणि सरदारजी होते हे. आणि ती चुकी केली होती, ह्यांना नाही सहन झालं त्या गोष्टीला. आणि तिला घेऊन गेले फिरायला जाते अशी म्हणून. आणि हे वडले तिला आणि न्यायला लागलं. तर ती मला म्हणते मैं वापस आऊंगी तेरे पास, मैं वापस आऊंगी. मी म्हणते अरे छोडो ना असं मी त्याला म्हणते. मी भावजाई होती ना त्याची. तर ह्यांना हे सासरा होता माझा, बरोबर, माझं मिस्टर. तर त्यांना मी म्हणते वो छोड़ दे उसको, छोड़ दे, एक बार गलती हो गया छोड़ दे. वो ले एकदम ह्याच्यामध्ये होतं, रागात होते. आणि तिला ओढले आणि ती माझ्याकडे हात करून म्हणते मैं वापस आऊंगी तेरे पास, मैं वापस आऊंगी तेरे पास. असं ती माझी नणद म्हणत होती. आणि तिला हे गेलं, मर्डर केलं त्याची त्या जन्मामध्ये. तर त्याच्यासाठी ती माझ्याकडे आली परत. त्यावेळ भावजाई बनून आली, नणद होऊन होती. तर हे वेळ ती सून होऊन आली माझ्याकडे. अशी होते. हे कोणची तर रूप आहे ना आपल्यामध्येच येते. तर हा माझा मिस्टर माझा सासरा होता त्या जन्मामध्ये. तर हे जन्मामध्ये तो माझा पती होऊन आला. म्हणजे कोणी म्हणजे समजा आपण मी चॉईस करू शकते की तुझा चांगला गुण आहे, तर मी चॉईस होणार की मला रुपेशकडे काय होऊन जायला पाहिजे. तर माझा जो वैरी भावना आहे ते पण निघायला पाहिजे, प्रेम पण पाहिजे मला तुझ्याकडून. आणि तुझ्याकडे कोणीतरी आहे, कोणी आत्मा तुझ्या घरी जन्म घेतलेले, ते मला पसंत नाही आहे, मला त्रास द्यायचा त्यांना, ते माझं दुश्मन आहे. मग तू चांगला आहे तर मला तुझ्याकडे येणार. मी आत्मा चॉईस करतो. अच्छा. म्हणजे कोण, म्हणजे समजा आता माझं पण एक कुटुंब आहे, म्हणजे प्रत्येक जण काहीतरी कारणानेच भेटलं जाते. आणि ते घेणं देण्याचीच
हे घेणं देणं जीवनाची डोर आहे ना, घेणं देणं. तर हे तर मी कुठं शिकली नव्हती, हे माझं ध्यानमध्ये हे सगळं मला उतरते. आज मला सगळं प्रश्नाची उत्तर येतो. तर मी माझ्यासाठी मला आज कळालं की एवढी फेरली मी सगळं कष्टाची उत्तर मी सगळं मी म्हणते ना, एक पिक्चर घडते माझ्या जीवनामध्ये बनवलं तर. एवढी कष्ट माझ्या जीवनामध्ये मी केली ना, तर आज लास्ट पॉइंट मी अध्यात्मामध्ये आले. तेव्हा मला कळालं की मी लिहत होती ना, माझं लास्ट पॉइंट, माझं लास्ट आहे, मला हे नको आता. तर ह्याच्यात असूनही मी माझ्या अध्यात्मामध्ये मी वर आली. आज सगळ्या गोष्टी गेल्या, सगळं रिश्ता गेलं, नातं गेलं, पैसे गेलं, सगळं गेलं. पैसे पण आहे नाही आहे उद्या मला, आणि अपेक्षा तर काही नाही. मला अटॅचमेंट म्हणतात ना, बरोबर, कुणाशी नाही आहे. कुणाशी पण आता तुझ्याशी मला थोडं जर अटॅच होते ना, मी 1 सेकंडला म्हणते मला काय करायचं एवढं अटॅच करून. बरोबर. परत मी कट करते त्या गोष्टीला. अशी होते माझ्याशी आता. तर हे आता लास्ट एकच राहिलेले अध्यात्माचे. त्याच्यात मी स्वतःला अनुभव घेते, आले जीवन कशासाठी आहे ते कळते मला. तर हे गोष्टी आता महाराजांचे मला असं वाटते. तर मी 1 टाइम लास्ट म्हणलेलं होते ना, ते आता असेल माझं खरं लास्ट फायनल, हे मला असं कळतं. आणि म्हणजे तुमच्या बोलण्यात आहे ना, म्हणजे जवळपास सगळ्याच प्रश्नांची उत्तरं भेटली. तरीसुद्धा आहे ना, मी एक म्हणजे ज्यांचे फोन आले लोकांसाठी एक प्रश्न, म्हणजे भरपूर लोकांचा हा प्रश्न आहे की आर्थिक जीवन म्हणजे आर्थिकदृष्ट्या ते वर येतच नाहीत, ते कमजोरच राहतात. कितीही मेहनत करू दे, काही करू दे, म्हणजे चांगला पैसा आला तर कुठेतरी डुबणार. म्हणजे आर्थिकदृष्ट्या ते कमी पडतं, वीकच राहतात, कायम वीक राहतात. कितीही कष्ट करू दे, रात्रंदिवस कष्ट करू दे, पण त्यांचं काही होत नाही. तर हे लोक काय असतं, मागच्या जन्मी हे लोक कुणाची तरी लुटलेले असतात, लूटमार केला. तर 7 नंबरवाले मरतात ना, त्यांना जीवनभर प्रेम भेटत नाही. 7 नंबर म्हणजे 7 नंबर आकडावाले असतात ना, हां हां हां, ते ना त्यांची सेकंड लाईफमध्ये ना, ते लोकांना त्यांचे पहिलं एक जीवन झालेलं असते, दुसरं जीवन 7 नंबर असतं. जे 7 नंबर त्यांना मनासारखं प्रेम भेटत नाही त्यांना. अच्छा. का ते लोक मागच्या जन्मी खूप लोकांना त्रास दिलेला असते. अच्छा. तर तो ब्लॉकेजमध्ये असतो. आता 4 नंबर जो जन्म घेतो ना, आकडा 4 मध्ये, ते माणसं मागच्या जन्मी एवढं लुटालुटी केलेलं असतात ना, हे जन्मी एवढी मेहनत करतात, त्यांचं एवढं एकच वेड असतं, मला पैसेवाला बनवायचं, मला मी पैसेवाला व्हायला पाहिजे, एवढी मेहनत करत असतं. म्हणजे पैसेसाठी, पैशाची भावना निर्माण करतो. तर हे एक मागचं ब्लॉकेजिंग असतं हे सगळं. तर आता समजा हे जन्मामध्ये कुणाला आर्थिक प्रगती नाही होते, तर आपण माळा करा ना. स्वामी काय म्हणतात, दोन्ही रूपात शक्ती, शिव आणि शक्तीमध्ये दोघी रूपात परमेश्वर बसलेले आहे. तर आपण काय म्हणतो, माळा करा ना. बरोबर. मी काय केली, आमच्या परिस्थिती 2000 रुपये पण नव्हतं. ज्यावेळी मी लग्न केली, माझ्या मिस्टरला 700 रुपये पगार होता. हो. शेट्टी मुलगीशी लग्न केले म्हणून माझ्या मिस्टरला 300 रुपये कंपनीवाल्यांनी पगार वाढवून दिला. अरे यार, आपल्या जातीची मुलगीशी तू लग्न केले म्हणून खुशीची. तर हे 900 रुपयामध्ये आम्ही घर कसे चालवत असेल. बरोबर. तर ज्या वेळ आपण प्रसंग असं घडलं, पैशांनी पण न होते, रिलेशनमध्ये पण न काही हॅपीनेस न होते, त्याच्यामुळे आणि प्रॉब्लेम येते ना जीवनामध्ये. प्रश्न म्हणलं तर चावी मला माळा भेटला आहे ना, तो मी डोळे बंद करून माळ 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 माळ, त्याच्याने माझं सगळं झालं. मी तर एकच म्हणते, जो कोणी प्रॉब्लेम आहे ना तुमचं, आर्थिक प्रॉब्लेम आहे तर लक्ष्मीची धरा, लक्ष्मीला माळा करा, ललित सहस्त्रनामाचा, श्री सूक्त वाचा, आपलं दुर्गा सप्तशती वाचा, कुबेर मंत्राचे जप करा. म्हणजे हे सगळं लक्ष्मी उपलब्ध व्हायलासाठीच आहे ना. तेवढं तुम्ही द्या. हां, तुम्ही टाइम देत नाही. नुसतं जे आलेले माझं प्रॉब्लेम आहे, मला काय करायचं, मला फोन केलं तर काय होते का. लोकांची ना
ह्यांची हे कच वेडे मोठे आमचं लय प्रॉब्लेम, तुम्ही हात ठेवा आमच्यावर, आम्ही काय देव आहे? भावना हेच चुकते. बरोबर. ज्यावेळी मी तुमच्यावर अवलंबून राहिली ना, मी काही करू शकत नाही. बरोबर. म्हणून मी त्यांना म्हणते, मी निमित्त आहे, मी तुमची काही करू शकत नाही. मला कळत न होतं ना, तेव्हा मी म्हणायचे माझं सगळं जो काय ध्यान घेन जप तप जो काय केली ना, स्वामी महाराजांना जाऊ दे, ह्यांना हिची चांगलं कर, हिची चांगलं कर, असं मला त्यावेळ वाटायचं. आता मला कळतं ते गोष्टी की महाराज म्हणतात सगळ्यांना देऊन तुझं काय राहणार, तुझ्याकडे काय राहणार. बरोबर. हे चुकी आहे. तर त्याच्यामुळे कोणी कुणासाठी पुण्य टाकणार नाही. जो नाही कळते त्यावेळ देऊ शकते, ज्यावेळ कळायला लागलं ना तेव्हा देऊ शकत नाही. तर आपलं हे माणसांना समजत नाही. तुम्ही काहीतरी करा मोठे, तुम्ही काहीतरी, अरे मला देव बनवायची पेक्षा तुम्ही महाराजांना देव धरा ना. म्हणून मी म्हणते मी निमित्त आहे. बरोबर. तुमची डोक्यात बसलेले ना, मोठ्याकडे फोन केलं तर माझं काम होईल, मोठे आता कुठून कुठून लोक भेटायला केंद्रात येतात. हो. या तुम्हाला भेटायला आलं ना, तुम्ही असंच भेटा, निस्वार्थाने भेटा. तुमची आवडलं मला आणि मी भेटायला आली तर तुमच्या माझ्यामध्ये कनेक्शन चांगलं राहणार. बरोबर. तुम्ही तुमच्या मनात काहीतरी घेऊन येतात, हे बाईचे भेटलं तर माझं चांगलं होईल, माझ्या मुलगाला आशीर्वाद दिली तर चांगलं होईल, म्हणजे ह्यांचे पाया पडलं तर माझं कर्म कमी होईल, माझं पैसे पाणी मला येईल. हे माणसांचे डोक्यात ना खूप बिघडून टाकतात. ह्याच्याने काय होतं, एक साधारण माणसांना पण देव बनवून टाकतात. हो. आणि तो देव बनव त्याला अहंभाव निर्माण होतो आणि तो चालते. आता दुनियामध्ये काय चाललेलं आहे, किती लोक तुला मी दाखवू, काही येत नाही त्यांना, आणि ते देवासारखं प्रश्न उत्तर सांगतात आणि त्यांच्याच घरामध्ये प्रॉब्लेम असते. मला आहे ना एक फोन आला होता, तुम्ही आता जसं बोलला ना की खूप लोक असतात असे पडतात. मला एक फोन आला होता, महिला होत्या, त्यांना मुलगा होता फक्त, त्यांचे मिस्टर कोरोनामध्ये एक्सपायर झाले होते असं. तर त्यांचं व्यवस्थित नव्हतं, म्हणजे मुलगा ऐकत नव्हता, म्हणजे लग्न वगैरे नव्हतं झालं पण व्यवस्थित काम नाही, फक्त घरी बसूनच राहायचा. कारण एकुलता एक मुलगा होता, तर त्यांची अपेक्षा होती की मुलांनी आता वडील नाहीत तर मुलांनी आता थोडं जिम्मेदारी घेऊन, वय थोडं लहानच होतं पण गरज होती त्या गोष्टीची. तर त्यांनी जवळपास एक 3 ते 4 लाख रुपये त्यांनी असेच घालवले ह्या म्हणजे ह्या माणसाकडे त्या माणसाकडे. म्हणजे ते कोकणी होते, तर ते कोकणी लोकांमध्ये भट लोकांना देतात. मग ते ह्यांनी सांगितलं हे असं आहे तुमचं तसं आहे, असे जवळपास त्यांनी 3.5 ते 4 लाख रुपये त्यांनी घालवले. काही फरक नाही पडला. नंतर मग ते स्वामी मार्गात आले आणि त्यानंतर मग त्यांचा एकही रुपया म्हणजे त्यांना कुठं खर्च करायला लागला नाही. एक फक्त माळ घ्यावी लागली असेल, पुस्तकं घ्यावी लागली असतील, तेवढाच खर्च. आणि त्यानंतर त्यांचं सुरळीत झालं. मुलगा चांगला जॉबला लागलाय, मुलगा व्यवस्थित घरदार बघतोय व्यवस्थित, म्हणजे लग्न नाही झाला अजून पण तो लग्नाच्या वयाचा नाही, सगळं व्यवस्थित करतो आता तो. सगळं प्रश्न सुटतं. म्हणूनच म्हणते लोकांची जो गैरसमज आहे ना, कुणाला चढून टाकतात, कुणाला उतरून टाकतात. बरोबर. तर हे भावना नाही ठेवायचं. चढलं त्याच्या नशिबाने चढलं, मला काय करायचं ते माझ्या मनाने बघा. बरोबर. कुणाची समोर जाऊन मी म्हणते ना, केंद्रात मी काय म्हणते, पाया पडू नका माझ्या. हो. पाया बिलकुल मी मागत नाही, देत पण नाही. पहिलंच मी हात जोडून सगळ्यांना सांगते, तुम्ही पाया पडू नका माझ्या. म्हणजे तुम्ही कुणाला चढू नका. श्रद्धा आहे, हात जोडा, नमस्कार करा. तर हे का माणसांची नियत असं झालेलं आहे ना की कुणाची पाय पकडले तर माझं कल्याण होईल. अरे तुम्ही त्याच्यात हे कळत नाही, तुम्ही एकाला चुकीची मार्गामध्ये पाठवतात. बरोबर. तो माणूस चुकीच्या मार्गात जातो, त्याला काही येत नाही. त्याला काय वाटतं, सगळे लोक माझा पाय पडतात म्हणजे मी मोठं झालं, आणि तिकडे जायला गुरु झालं, एखादी भगवा कपडा घातला आणि बसलं, झालं, पैसे द्या. बरोबर. विचार. आता मला लोक विचारतात, तुम्ही काउन्सिलिंग करतात का, पैसे घेतात का, मला असं विचारतात. म्हणजे हीच भावना कळत नाही. म्हणून तुमच्यामध्ये जे शक्ती आहे त्याला निर्माण करा ना.
आज माझं सगळं छोटी छोटी वस्तूला मी माझ्या प्रश्नाची उत्तरला बसते. पहिलं मला भेटत नव्हतं, माळ धरून बसायची मी, माळ वडायची माळाची माळ. आता मला कळालं की माळापेक्षा ध्यान मोठं आहे. म्हणूनच मग स्वामी महाराज कर्दळीवनात गेले होते ना, 300 वर्ष तप केले ते ध्यानमधून, तेव्हा ते स्वामी समर्थ होऊन प्रकट झाले. बरोबर. तर हे ध्यानची साधारण लोकांना कळत नाहीये. ध्यान इनडायरेक्टली कोणी ध्यान करू शकत नाही, करायला होतच नाही. बरोबर. आणि ज्यांना ध्यान भेटते ना, त्याचं काहीतरी भरून आलेलं असते, म्हणून त्याचं फ्युचर उचलायलासाठी ध्यान भेटते. म्हणून ते ध्यान सेकंड नंबर ध्यान आहे. पहिलं होत नाही ध्यान तर माळा करा. माळाने तुम्ही स्थिर 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 झाल्यानंतर ध्यानमध्ये आपोआप उतरतो. कितीतरी लोक माळा करता करता ध्यानमध्ये जातात. बरोबर. नामस्मरण करत करत ध्यानमध्ये जातात. तर हे कोणी कोणी डायरेक्ट ध्यानमध्ये. आता मला माळा करते, जेवढं मला करायचे तेवढं, मी जास्त ध्यानमध्ये जाते. तर प्रश्न भेटते तुम्हाला तिथं. तर ह्याचा अर्थ असं नाही मी तुझी प्रश्न बघणार नाही. बरोबर. तुझे प्रश्न मी बघितला, व्यवहार झाला. तुझं लाईफ तुला माहीत, तुझं आहे. बरोबर. माझं लाईफ माझे, माझ्यासाठी काय पाहिजे मी तेच बघणार. मोठे आहे. तुम्ही म्हणजे जवळपास तुम्ही उत्तरं दिली सर्वांची. म्हणजे जेवढे लोकांचे प्रॉब्लेम आहेत, जेवढे फोन येत होते, जेवढ्यांना गरज होती ह्या उत्तराची, ते त्यांना उत्तरं भेटली. पण तरी पण त्यांना कुठं ना कुठं ना, मला माहिती आहे प्रत्येकाला आहे ना, काय ना काहीतरी आशा असणार की ठीक आहे हे सगळं आमचं कर्म आहे, पण आम्हाला ह्यातून बाहेर पडायचं आहे. पूर्ण बाहेर नाही, पण थोडंफार तरी एक रिलॅक्स भेटावा, थोडं शांत व्हावं. तर त्यासाठी आपण आपल्या केंद्रामध्ये संकल्प पण करतो. तर त्यांनी लोकांवर काय प्रभाव पडेल का?